नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के नेता अनिल देशमुख ने युति को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि पार्टी ने हर जिले में स्थानीय नेताओं और जिलाध्यक्षों को निर्णय के पूर्ण अधिकार दिए हैं। स्थानीय परिस्थितियों की समीक्षा के बाद पुणे और पिंपरी चिंचवड़ में अजीत पवार गुट के साथ मिलकर चुनाव लड़ने पर चर्चा हुई और उसी दिशा में फैसला लिया गया है। आगे देशमुख ने संकेत दिए हैं कि दोनों राष्ट्रवादी गुट कई जगहों पर साथ मिलकर चुनाव लड़ सकते हैं। नागपुर में अनिल देशमुख ने कहा कि कांग्रेस और उद्धव ठाकरे गुट के साथ बातचीत जारी है और सम्मानजनक सीटें मिलने पर महाविकास आघाड़ी के साथ चुनाव लड़ा जाएगा। वहीं अमरावती में परिस्थितियों के अनुसार अलग या स्वतंत्र चुनाव लड़ने का विकल्प भी खुला रखा गया है। साथ ही मुंबई में शरद पवार गुट, उद्धव ठाकरे गुट और मनसे के बीच चर्चाएं जारी है और अंतिम निर्णय बातचीत के बाद ही लिया जाएगा। असं आहे की आमच्या पक्षातर्फे जे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेते आहेत, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, बाकी पदाधिकारी आहेत, त्यांना सर्व अधिकार देण्यात आले होते की त्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून, त्या जिल्ह्याची स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या। आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये स्थानिक लोकांनी विचार केला असेल की आपण अजितदादाची राष्ट्रवादी यांच्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। बरोबर आहे ना? तर शेवटी त्यांनी निर्णय घेतल्यानंतर, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमचे काही नेते तिथे जागा वाटपासाठी गेले असणार की आम्ही किती लढवणार, तुम्ही किती लढवणार, त्याचा निर्णय लवकरात लवकर होईल। आणि असं दिसते की त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील असं पिंपरी आणि असं मी पहिले सांगितलं, ज्या ज्या जिल्ह्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार पदाधिकारी निर्णय घेतील। ठीक आहे, तिथे आता आमच्या नागपूरमध्ये आम्ही जे महाविकास आघाडीचे घटक आहे, काँग्रेस, उभाटा यांच्यावर आमची चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर आमचं सीट शेअरिंग होईल, इथे निर्णय होईल। त्या पद्धतीनं आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये पुढे जाऊ। एकच आहे की सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मिळाल्या तर नक्कीच आम्ही काँग्रेस आणि उभाटाबरोबर इथे निवडणूक लढू। त्या ठिकाणी सुद्धा आता कसं आहे की अमरावतीमध्ये तिथे अजितदादाची जी राष्ट्रवादी आहे त्यांचं आणि त्यांच्या मित्रपक्षाचं काही जमत नाही, म्हणून त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली असं वाटते आणि तिथे राष्ट्रवादी अजितदादांची वेगळी निवडणूक लढवणार असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।